नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 6 जानेवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आपलं जे स्पॉटलाईट इयर बुक आहे आणि MCQ बुक आहे, याला जो ट्रिमेंडस रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे। याच्यासाठीचा पोस्टलचा जो नंबर आहे बघा, पोस्टल डिलिव्हरीचा, तो तुमच्या समोर आहे। ॲमेझॉनवर बुक आहे, के सागर ऑनलाईनवर बुक आहे आणि आता बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या बहुतांशी शहरांमध्ये इथे गेलेलं आहे। तरी पण बऱ्याचशा शहरांमधल्या विद्यार्थ्यांचे जे मेसेजेस आहेत, तर त्याच्याकरता एकतर तुम्हाला तुमच्या इथले जे बुक विक्रेते आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मग ते मागून घ्यावं लागेल। अदरवाईज तुमच्याकरता मग ऑनलाईन पोस्टलचे ऑप्शन्स आहेत। spotlightratingforum@gmail.com या मेल ID वर मेल करून तुम्ही IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GS essay किंवा MPSC करता मराठी इंग्रजी निबंध या मॉड्यूल्स करता एनरोल करू शकता। आजची जी पहिली न्यूज आहे ती सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासंबंधीची आहे। सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बाबत कितीतरी याचिका होत्या की हा सेंट्रल व्हिस्टाचा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट थांबवला गेला पाहिजे। आणि आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत एकतर आर्थिक बर्डन मोठ्या प्रमाणावर आहे, कोविड-19चे सिच्युएशन, आणि त्यातल्या त्यात ज्या काही पर्यावरणासंबंधीच्या परवानग्या असतील किंवा जमीन अधिग्रहण असतील त्यासंबंधीचे पण इश्यू होते। आणि ही केस जी होती ती सुप्रीम कोर्टात होती। या याचिका बऱ्यापैकी तिथं दाखल झालेल्या होत्या। सेंट्रल व्हिस्टावर ऑलरेडी सेपरेट लेक्चर आपल्या याच्यावर आहे। सेंट्रल व्हिस्टा ऑलरेडी ज्या लोकांनी आता इयरबुक ज्यांच्याकडे असेल तिच्यात सेपरेट तिच्यामध्ये सेंट्रल व्हिस्टा ऑलरेडी दिलेलं आहे। सो सेंट्रल व्हिस्टाचं लेक्चरही तुम्ही बघू शकता। ते लेक्चर जे आहे मी परत एकदा टेलिग्रामवर पोस्ट करेल। सेंट्रल व्हिस्टा म्हणजे काय, तर नवीन संसद भवन जे आपलं उभं राहत आहे त्याला सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट म्हटलं गेलेलं आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने याला आता हिरवा कंदील दिलेला आहे। 3 सदस्यीय खंडपीठ होतं, म्हणजे 3 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं। तिच्यामध्ये 2:1 2 विरुद्ध 1 असा बहुमताचा निर्णय देऊन त्यांनी याला हिरवा कंदील दाखवला आहे की म्हणजे तुम्ही सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर काम करू शकता, है ना। तर या निर्णयामुळे आता नवीन संसद भवन जे आहे किंवा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प जो आहे तो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। न्यायाधीश खानविलकर आणि न्यायाधीश माहेश्वरी यांनी 432 पानी बहुमताचं निकालपत्र देताना 10 याचिकांमधील आक्षेपाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं। 10 याचिका, या भरपूर याचिका होत्या आणि आता हे क्लिअरच करून टाकलेलं आहे की आता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प पुढे जाऊ शकतो। आता केंद्र सरकारने DDA कायद्याचा वापर करून या प्रकल्पासाठीच्या जमिनीच्या वापरासंबंधी केलेले बदल योग्य आहेत। म्हणजे जमीन वापरासंबंधीचे जे काही बदल केलेले आहेत सरकारने ते योग्य आहेत असं यांनी सांगितलेलं आहे। हे DDA कायदा वगैरे पण मागे आपण डिस्कस केलेला आहे। त्याच्यानंतर या प्रकल्पाला मिळालेली पर्यावरणविषयक परवानगी जी आहे आणि प्रकल्प उभारणीसाठी जमिनीच्या वापराबाबत प्रस्तुत करण्यात आलेली अधिसूचना जी आहे, या दोन्ही गोष्टी वैध आहेत। म्हणजे पर्यावरणाची परवानगी पण ओके आहे, प्लस जमीन अधिग्रहण आणि त्या सगळ्या गोष्टींच्या अधिसूचना त्याही योग्य आहेत। त्याच्यानंतर न्यायाधीश संजीव खन्ना जे आहेत तर त्यांनी 179 पानी स्वतंत्र निकाल दिला आणि या प्रकल्पाच्या प्रक्रियेचे त्रुटींवर बोट ठेवलं। आपण बघितलं की 2:1 आहे बघा। तर सेंट्रल व्हिस्टाच्या बाजूने निर्णय देणारे न्यायाधीश खानविलकर आणि न्यायाधीश माहेश्वरी आणि न्यायाधीश संजीव खन्ना जे आहेत तर यांनी याच्या स्वतःचे जे आक्षेप होते ते स्वतंत्रपणे नोंदवले। त्यातला 2 आक्षेप महत्त्वाचे आहे। एक, हे जे प्रकल्पासाठीचा जमीन वापराचा भूखंड आहे तर त्याच्यामध्ये राजपत्रात फक्त तुम्ही राजपत्रात सूचना प्रस्तुत करणं ही औपचारिकता आहे, म्हणजे फॉर्मॅलिटी आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की नागरिकांना प्रस्तावाबाबत सुस्पष्ट माहिती देणं अपेक्षित होतं आणि त्या आधारे सूचना आणि हरकती नोंदवण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यायला हवी होती। म्हणजे एकीकडं आपण है ना लोकांना सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासंबंधी बोलतो, परंतु या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासंबंधीचे जे काही नोटिफिकेशन्स होते जमीन वापर आणि त्या सगळ्या गोष्टी त्या केवळ राजपत्रात आल्या, म्हणजे त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलंच नाही आहे। हा यांचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यांनी त्या हरकती आणि त्या सगळ्या गोष्टी नोंदवण्यावर स्पष्ट चिन्ह हे केलेलं आहे। पण 2:1 असतं बघा, बहुमतानुसार असतं। जसं याचा खटला आपण केशवानंदा भारती खटला आहे तर त्या पद्धतीने। सो केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची घोषणा केली होती आणि यांचं हे जे लक्ष्य आहे की ऑगस्ट 2022 पर्यंत स्वातंत्र्याचे 75 वर्ष आणि तिथपर्यंत ते पूर्णत्वास न्यायचं। सेंट्रल व्हिस्टा संबंधीचं सेपरेट लेक्चर जे आहे ते टेलिग्रामवर मी पोस्ट करेल, तिथून तुम्ही ते परत बघू शकता किंवा ज्या लोकांनी आता इयरबुक घेतला असेल तिच्यात सेंट्रल व्हिस्टा आहे। पाकिस्तान, हिंदू मंदिर पुन्हा बांधून देण्याच्या पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे बघा। पाकिस्तानमध्ये एक 100 वर्षापूर्वीचं हिंदू मंदिर होतं खैबर पख्तुनवा प्रांतामध्ये।
त्या मंदिराची जमावाने नासधूस केली होती आणि त्याला आग लावून दिली होती. ते मंदिर परत बांधून देण्याचे आदेश जे आहेत ते पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने 5 जानेवारी 2021 रोजी इक्वी प्रॉपर्टी ट्रस्ट बोर्डला दिलेले आहेत, EPTBला. आणि या हल्ल्यामुळे जे आहे तर पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी झालेली आहे असं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. की शेवटी बेसिक आहे की तुम्ही सर्वांच्या भावनांचा रिस्पेक्ट करणं, त्याच्यानंतर लोकांना तेवढं एक सेफ वातावरण तिथं निर्माण करून देणं, या बेसिक गोष्टी आहेत ज्या पाकिस्तानमध्ये वारंवार तिच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्याच्यानंतर टॉय कॅथॉन ही केंद्राद्वारे खेळण्यांसाठीची हॅकथॉन आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की केंद्र सरकारद्वारे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील आणि स्टार्टअप यांच्याकरता भारतीय संस्कृती, परंपरा, लोककला, मूल्यव्यवस्था यांच्यावर आधारित हॅकथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे खेळणे आहेत तर ते बनवून समोर आणणं अपेक्षित आहे. आणि याचा उद्देश जो आहे की भारताला खेळण्यांसाठीचं जागतिक हब बनवणं. खेळण्यांचं मार्केट खूप मोठं आहे बघा. तुम्ही कुठल्याही खेळण्याच्या दुकानात जा, त्याच्यात बघा चायना, मेड इन चायना किती सापडतो तुम्हाला. मोठ्या प्रमाणावर जे आहे ते चायनाचा हा एक मोठा बिझनेस आहे बघा. आणि आता हे हॅकथॉन काय करेल की नवीन नवीन कन्सेप्ट, नवीन नवीन आयडिया समोर घेऊन येता येतील, जिच्यामधून येत्या काळामध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, मूल्यव्यवस्था त्याच्यावर बेस्ड जे आहेत तर ते आपण वर्क करू, की खेळणी आणि त्या सगळ्या गोष्टी. आता भारतातलं खेळण्यांचं मार्केट किती आहे तर $1 बिलियन आहे. पण याच्यात 80% जे आहेत ती आपण खेळणी आयात करतो. म्हणजे विचार करा, म्हणजे एक काळ होता की भारतामध्ये लाकडाची खेळणी आणि ती ठिकाणं पण आपण बघितलेली आहेत ऑलरेडी. आता बघा की आपलं जे इयरबुक आहे ते ह्या लेक्चरचाच परिपाक आहे. ते लेक्चर्स ऑलरेडी आहेत आणि त्याच्यामधून त्या फक्त गोष्टी अजून जास्त सुस्पष्टपणे आणि त्याची अरेंजमेंट प्रॉपर करणं, महत्त्वाच्या तिच्यात राहिलेल्या गोष्टी ॲड करणं, तर ते केलं जातं. आता हे ऑगस्ट 2020 मन की बात हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे बघा. तर ऑगस्ट 2020मध्ये मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की भारताला खेळण्यांच्या बाबतीमध्ये जागतिक हब बनवायचं आहे. मग तिथं सगळं होतं की कुठल्या ठिकाणचं कुठलं खेळणं फेमस आहे. आणि मोस्ट प्रॉब्ली लाकडी खेळणी जी आहे भारतातली, ती लाकडी खेळणी खूपच फेमस आहेत. परंतु नंतरच्या काळामध्ये चीनसारख्या देशांनी प्लॅस्टिकची खेळणी आणली. ती जास्त आकर्षक पण होती, किमती कमी आणि त्या सगळ्या गोष्टी. कारण लाकडाची खेळणी बनवायची तर मानवी श्रम तिच्यामध्ये जातात, ऑब्व्हियसली त्याची प्राईस जी आहे ती वाढते. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मग नंतरच्या काळामध्ये ते मार्केट जे होतं ते ह्या सगळ्या चायनासारख्या खेळण्यांनी कॅप्चर केलं. आता तोच एक मुद्दा आहे की परत आपल्याला थोडंसं त्याच्यात मॉडिफिकेशन करून, जसं आपण गिटार बघितले होते बघा, ती मिरज आणि ते सगळं गिटार नाही तर ते जे काही तंतुवाद्य होते मिरजचे, तर त्या तंतुवाद्यांना त्यांनी हे केलेलं होतं, कलरफुल बनवलेलं होतं. तसं त्या पद्धतीने थोड्या गोष्टी तुम्ही वर्क केल्या तर तिच्यातून अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. इथं MCQ बनण्याचा जो स्कोप आहे तो ह्या इथं येतो. सहभागी मंत्रालय आणि संस्था. तर याच्यामध्ये फक्त एखादं मंत्रालय नाही आहे बघा. कोण कोण सहभागी आहे? शिक्षण मंत्रालय, महिला बाल विकास मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, व्यापार उद्योग मंत्रालय, MSME मंत्रालय, त्याच्यानंतर माहिती व प्रसार मंत्रालय, इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही संस्था. तर जवळपास 1, 2, 3, 4, 5 आणि 6 मंत्रालय आणि एक संस्था याच्यामध्ये आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे, याच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यानंतर सामूहिक प्रतिकार शक्तीमुळे देशभरातील करोना रुग्णांमध्ये घट. आता असे वैज्ञानिक समुदाय आणि डॉक्टरांचं मत आहे. आता हे काय आहे ना की हर्ड इम्युनिटी. तर हर्ड इम्युनिटीवर सुद्धा आपलं एक सेपरेट लेक्चर आहे, ते तुम्ही बघू शकता, तेही मी पोस्ट करून देईल. आणि हर्ड इम्युनिटी म्हणजे काय की एखाद्या देशातले जे काही नागरिक आहेत तर मॅक्झिमम लोक जे आहे तर त्यांना करोना विषाणूचं इन्फेक्शन झालं पण त्यांची इम्युनिटी चांगली होती. त्या इम्युनिटीच्या बेसिसवर ती लोक तिच्यातून सावरलीत. म्हणजे त्यांच्यामध्ये ती इम्युनिटी जी आहे करोना व्हायरसची तर ती येऊन गेलेली आहे. हर्ड इम्युनिटी हे कुठल्याही विषाणूच्या बाबतीत किंवा कुठल्याही याच्या बाबतीत तुम्ही है ना इन्फेक्शनच्या बाबतीत बघू शकता. म्हणजे आपण जर कोविडचं एक्झाम्पल घेतलं तर एवढ्या सगळ्या लोकांना करोना जो आहे तर तो होऊन गेला आणि त्यांची इम्युनिटी चांगली होती, तिच्यावर ते रिकवर झालेत. यालाच म्हणजे त्यांच्यामध्ये ती प्रतिकारशक्ती जनरेट झाली करोना विषाणूची. मग बाकीचे जे थोडेफार लोक असतात, म्हणजे आपण एक देश बघितला होता जो मी तुम्हाला नंतरच्या काळात पण विचारलेला आहे बऱ्याच लेक्चरमध्ये, तो तुम्ही सांगणार आहात की हर्ड इम्युनिटी. त्या देशाने सगळं बंद करून टाकलं, टाळेबंदी वगैरे काही राहणार नाही, ज्याला जिथं फिरायचं तिथं फिरा. ज्या लोकांची इम्युनिटी म्हणजे याच्यात रिस्क एवढीच असते की ज्यांची इम्युनिटी खूप काही चांगली नाही आहे
त्या लोकांना त्याचं किंमत मोजावी लागू शकते. पण मोस्ट ऑफ द जी काही लोकसंख्या असते तर ती हर्ड इम्युनिटीच्या बेसिसवर पटकन त्यातून रिकवर होते. म्हणजे घरात किती दिवस दांबून ठेवणार तुम्ही लोकांना, तर हे डिपेंड करतं. पण हिच्यामध्ये कसं आहे की जे खूप डेव्हलप कंट्रीज आहेत, कमी पॉप्युलेशन आहे, तिथं जरा हे चांगल्या पद्धतीने वर्क होऊ शकतं. भारतासारख्या देशामध्ये हर्ड इम्युनिटी एकदम प्रयोग केला तर आपली लोकसंख्या आणि तिच्यात आपली तोकडी पडणारी वैद्यकीय सेवा, तर याचं फार व्यस्त प्रमाण आहे. तर हर्ड इम्युनिटी जे आहे तर ते महत्त्वाचं आहे बघा. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत की सामूहिक प्रतिकारशक्ती हे अप्रत्यक्ष संरक्षण असतं. जेव्हा पुरेसे लोक विषाणूला तोंड देण्यास सक्षम होतात तेव्हा ती तयार होते. मॅक्झिमम लोक जे आहेत 70-80% लोक, आणि म्हणजे ही अप्रत्यक्ष संरक्षण आहे, प्रत्यक्ष नाही, कारण तिच्यात तुम्हाला प्रत्यक्ष काही तुम्ही करतच नाही. त्याच्यामुळे दुसरा एक मुद्दा आहे की देशाची जी सरासरी आहे तिच्यामुळे स्थानिक पातळीवरचं संक्रमण काही वेळा लपलं जातं, त्याचा अंदाज पण चुकतो. तर हाही एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर एवढं एक आहे की संसर्गाचं प्रमाण कोविड-19चं कमी झालं आहे, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर पहिली जी लाट होती तिच्यात बऱ्याचशा लोकांना संसर्ग झाला, ते तिच्यातून बरेही झालेत. आणि हे मधल्या काळात पण होतं की अँटीबॉडीज सापडल्या होत्या, लोकांच्या ज्या टेस्ट झाल्या तिच्यामध्ये. आता दुसरी लाट कधी येऊ शकते कोविडची हे कुणीही सांगू शकत नाही, है ना. याच्याबद्दल बऱ्याचदा न्यूज आल्यात, आली 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 गेली गेली गेली, आहे ना. पहिली फेरी जी आहे तिच्यात विषाणू जितक्या सहजपणे मानवी प्रतिकारशक्तीला भेदत होता तसं आता राहिलेलं नाही. पहिल्या याच्यात त्यांनी फार सहज मानवी प्रतिकारशक्ती भेदली होती. आणि दुसरी लाट आली जरी तर ती खूप मोठी असेल असंही नाही. त्याच्यानंतर जवळपास भारतात कोविडचा प्रसार कसा झाला, तो बदलत गेला हे जर बघितलं तर 30% लोकांना जो संसर्ग आहे तो होऊन गेला असावा याची दाट शक्यता आहे. ओके. आणि जे काही दाट लोकवस्ती आहेत, म्हणजे जिथं डेन्सिटी जास्त आहे, घनता जास्त आहे, तिथं 50% लोकांना म्हणजे कोविड-19 होऊन गेला, ते बरेही झाले असतील. त्यानं दुसरा मुद्दा आहे की लस तुम्ही घेतली पाहिजे, तुम्हाला संसर्ग झाला आहे नाही झाला आहे. त्याच्यानंतर विषाणूला भारतीय लोक जे आहेत ज्यांच्या जनुकीय गुणधर्माद्वारे सहज सामोरे जातील ते खोटं आहे. कारण दक्षिण व आग्नेय आशियात नवीन विषाणूचा मृत्यूदर सारखाच येतो. ब्रिटनमधून आलेल्या नवकरोनामुळे आता रुग्णसंख्या वाढू शकते. आता नवीन स्ट्रेन येऊ शकतात, जसं आपण काल इन्फ्लुएन्झाचं बघितलं होतं. द प्रेसिडेन्शियल इयर 2012 to 2017 हे प्रणव मुखर्जी यांचं पुस्तक आहे बघा. आणि नावातच आहे प्रेसिडेन्शियल इयर्स, म्हणजे राष्ट्रपती असतानाचे 2012-2017 हे 5 वर्ष. हे पुस्तक महत्त्वाचं आहे. या पुस्तकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण या पुस्तकामुळे प्रणव मुखर्जींचा मुलगा आणि मुलगी या दोघांमध्येच वाद सुरू होते पुस्तक प्रकाशनावरून. आता संसद चालवण्यामध्ये अपयश, की त्यांचं हे जे आत्मचरित्र आहे एका प्रकारे, आणि या याच्यामधून त्यांनी मोदींची जी प्रशासन शैली आहे ती एकतंत्री आहे असं म्हटलेलं आहे. ओके. प्रेसिडेन्शियल इयर त्याचं 4थं खंड जे आहे ते रूपा कंपनीने त्याचं प्रकाशन केलं, आणि याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. आता याच्या आधी आपण बघितलं होतं की बराक ओबामा जे होते त्यांचं जे बुक आहे त्या बुकमध्ये राहुल गांधींवर टीका होती. त्या पुस्तकाचं नाव काय होतं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. त्याच्यानंतर ही जी केस स्टडी आहे की गाझियाबाद डिझास्टर जे काय होतं की ज्याच्यामध्ये लोक क्रिमेशनसाठी गेलेत आणि छत कोसळलं आणि लोकांचा मृत्यू झाला. ही केस स्टडी तुम्हाला GS4मध्ये UPSC मेन्स केस स्टडी जी आहे ती विचारली जाऊ शकते बघा. तर हे एक महत्त्वाचं आहे, है ना. आणि 8पासून पण आता मेन्स आहे, तर यामध्ये पण जे प्रश्न आता रिफ्लेक्ट होतील, आपण एवढ्या दिवसांपासून प्रश्न घेतो UPSCचे, तर तेही आपल्याला लक्षात येईल. आता याच्यामध्ये एक मेजर इश्यू जो आहे की एक तर हे सगळं जे झालेलं आहे तर हे कशामुळे झालेलं आहे, तर सब स्टँडर्ड काम करणं, प्रॉपर मटेरियल न वापरणं, सेफ्टीसाठीच्या ज्या गोष्टी त्याचा विचार न करणं. आता याच्यातला सगळ्यात मेजर इश्यू जो येतो की एव्हरी इयर, दरवर्षी मान्सून एक्स्ट्रॅक्ट पेनल्टी इन द फॉर्म ऑफ कोलॅप्स ऑफ बिल्डिंग इन सेव्हरल स्टेट्स. मान्सून पाऊस सुरू झाला की कितीन काय बिल्डिंग कोसळत असतात बघा. मुंबईमध्ये आपण बघतो पाऊस सुरू झाला आणि बिल्डिंग कोसळली, जुन्या बिल्डिंग्स ज्या आहेत, है ना, किंवा नवीन पण कोसळतात. म्हणजे 3 वर्षापूर्वी जे आहे की एक बस स्टँड होतं कोयम्बतूर तामिळनाडू, तर तिथं लोकांचा मृत्यू झाला होता, ते कोसळलं होतं. त्याच्यानंतर भिवंडी जे आहे तिच्यामध्ये जवळपास 41 लोकांची डेथ झाली होती. आणि हे आताच आहे, सप्टेंबर लास्ट इयरमध्ये भिवंडीमध्ये, तुम्हाला जर आठवत असेल तर आपण ती न्यूज कव्हर केली होती. बिल्डिंग कोसळून तिच्यात जवळपास 41 लोकांचा मृत्यू झाला. तिच्यातही बिल्डरला पकडलं होतं बघा. आता बॉम्बे हायकोर्ट जो आहे त्यांनी काही प्रश्न याच्यामध्ये उपस्थित केले की आर्टिकल 921 जे आहे, कलम 21
फंडामेंटल राईट टू लाईफ अँड लिबर्टी. तर याच्यात त्यांनी म्हटलं होतं की राईट टू लिव्ह इन अ सेफ बिल्डिंग्स अँड एन्व्हायरमेंट हे आर्टिकल 21च्या अंतर्गत येतं. तर हा मुद्दा आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे, कारण हा बॉम्बे हायकोर्टाने हे केला होता की कलम 21 अंतर्गत ही गोष्ट फार क्लिअर आहे की लोकांना सेफ बिल्डिंगमध्ये आणि सेफ एन्व्हायरमेंटमध्ये राहणं हे कलम 21च्या अंडर येतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की पुअरली डिझाईन, आता काय काय कारणं आहेत. हे स्ट्रक्चर कोलॅप्स जे झालं की त्याची डिझाईन प्रॉपर नव्हती. लॅकिंग स्टॅबिलिटी ड्यू टू इन्फेरियर मटेरियल प्रॉपर नाही आहे, म्हणजे सिमेंट सोडून सगळं वापरलं आहे त्याने. कॉन्ट्रॅक्टर जो आहे की त्याचे जे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत डिस्ट्रिक्टमध्ये, मग ते कशा पद्धतीने तो डील करतो याचं तुम्ही इन्स्पेक्शन कधी केलं आहे का प्रॉपरली. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता UP सरकार तिच्यावर काय ॲक्शन घेते वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या याच्यात दुसरा एक मुद्दा आहे, तो म्हणजे करप्शनचा आहे. कारण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्ही न्यूज बघितली असेल तर त्याच्याकडे मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंटचे ठेके आहेत. आणि हे कशातून होतं, मग सरकारी अधिकारी आणि त्यांच्याबरोबरचे जे काही साठलोटं आहे त्याच्यातून ह्या गोष्टी होतात. सो भ्रष्टाचार हा हिचा बेसिक मुद्दा आहे. सो कलम 21 फंडामेंटल राईट, त्याच्यानंतर करप्शन. मग आता GS4मध्ये तुम्हाला अशी केस स्टडी येऊ शकते बघा. इन्फ्रास्ट्रक्चरवर केस स्टडी विचारतात ते. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये की तुम्ही अधिकारी आहात आणि तुमच्या अंडर ब्रिज कन्स्ट्रक्शन चालू आहे, तुमच्या ज्युनियर्सनी तुम्हाला चुकीची माहिती दिली आणि चुकीच्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन झालं आहे, तुम्ही काय कराल. बिल्डिंग कोलॅप्स 2017मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरची केस स्टडी रेग्युलर GS4 इथिक्समध्ये विचारली जाते. सो तुमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. अशा संबंधीच्या न्यूज डायरेक्टली रिफ्लेक्ट होतात बघा. तर आर्टिकल 21 पण लक्षात ठेवा की कशा पद्धतीने न्यायालय डील करत असतं. कालचे प्रश्न बघा. 2020मध्ये कोणत्या राज्यातून राष्ट्रीय महिला आयोगाकडे सर्वाधिक तक्रारी आलेल्या आहेत. उत्तर प्रदेश. अंगडिया, सिक्का, बट्टा, श्रॉप या संज्ञा खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहेत. अर्थशास्त्र. देशाची मध्यवर्ती बँक असावी अशी संकल्पना 1773मध्ये वॉरेन हेस्टिंग यांनी मांडली. बरोबर आहे. विनिमय दर निश्चित करण्याच्या कार्याला सर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरुवात केली. तर हेही बरोबर आहे. सर आणि ब ह्या दोन्ही गोष्टी योग्य आहेत. मध्यवर्ती बँकेचं जे काही कार्य आहे विनिमय दर निश्चित करणं वगैरे, तर ह्या दोन्ही गोष्टी योग्य आहेत. याच्या जोडीला तुम्ही RBI पण वाचलं पाहिजे. आता योग्य जोड्या ओळखा. अंगडिया म्हणजे महसूल वाहतूक, हेही बरोबर आहे. बट्टा म्हणजे बँक कमिशन, हेही बरोबर आहे. सिक्का मुघल राज्यवटीत मुर्शिदाबादचं नाणं, हेही योग्य आहे. श्रॉप जो आहे विनिमय दर कमिशन ठरवणारा स्थानिक बँकर, तर हेही बरोबर आहे. ब क ड. सो 4चे 4 स्टेटमेंट बरोबर आहेत. हे म्हणजे ज्या काही जोड्या आहेत त्या. आणि हे अशा संज्ञा ज्या आहेत तर त्या जरा नीट लक्षात ठेवायच्या, महत्त्वाच्या आहेत. व्याघ्र प्रकल्पाबाहेर सर्वाधिक व्याघ्र मृत्यू होणारं राज्य महाराष्ट्र आहे. बरोबर. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची अधिकृत आकडेवारी जी आहे ती टायगर नेट या संकेतस्थळावर नोंदविली जाते, हेही बरोबर आहे. सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा विषाणू H5चे उपप्रकार किती. ओके, काल आपण बघितलं होतं बघा. हे बर्ड फ्लू आलेला आहे आणि त्याच्यामुळे हे आलेलं होतं ना. H5N1, H5N2. सो उपप्रकार किती आहेत. 5, 9, 4, 7. पोंग डॅम लेक जो आहे तो खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. केरळ, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. इथं मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला बर्ड फ्लूमुळे. सो पोंग डॅम लेक न्यूजमध्ये आहे. भारताच्या मिशन अंटार्क्टिकाबाबत बिनचूक विधान ओळखा. गोवा व पोर्ट टाउन येथून मोहिमा पाठवल्या जातात. भारती व मैत्री स्थानकातील माहिती दरवर्षी गोळा केली जाते. 2020चे मिशन 40वे मिशन आहे. ब्रिटनच्या व्हॅसिलिटी गोलोविन या जहाजातून भारतीय संशोधकांनी 2020च्या मोहिमेसाठी ते भारतीय संशोधक रवाना झाले. फक्त अबड, अबकड, बक. जसपाल सिंह मुंडा हे भारताचे पहिले आदिवासी हॉकीपटू होते. मायकल किंडो हे पद्मश्री मिळवणारे पहिले आदिवासी क्रीडापटू होते. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल खालीलपैकी कोणाच्या नावावर आहेत. पेले, रोनाल्डो, जोसेफ बिकान, मेसी. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.